टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी यमामृतात। या महामृत्युंजय मंत्राचा जप करत आणि बंबम भोलेचा जयघोष करत भाविक आज पहिल्या श्रावणी शनिवारी नाशिकच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या कपालेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच दाखल झालेले आहेत। आज पहिला श्रावणातला शनिवार आहे। हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये केलेले देवादिकमचे कामं त्याचप्रमाणे व्रतवैकल्य हे निश्चितपणे पुण्य प्राप्त करून देतात अशा पद्धतीची भावना आहे। कपालेश्वर महादेव मंदिर याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण नाशिकच्या पंचवटी स्थित असलेलं हे महादेवाचं मंदिर जगात कदाचित एकमेव आहे ज्या ठिकाणी या महादेवांच्या समोर नंदी नाही आहे। त्याचं कारण देखील महत्त्वाचं आहे। या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपलं गुरुस्थान दिलेलं आहे आणि त्यामुळे या आदरापोटी महादेवांच्या या पिंडीसमोर एकमेव असं मंदिर आहे जिथे नंदी नाही आहे। कपालेश्वर महादेवाच्या एका दर्शनानं जवळपास 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं अशा पद्धतीची एक धारणा आहे आणि त्यामुळे या महादेवाच्या मंदिरामध्ये खास करून श्रावणाच्या शनिवारी आणि सोमवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती भाविकांची बघायला मिळते। आज देखील पहिल्या श्रावणातल्या शनिवारी भाविक पहाटेपासूनच रांगेत उभे असल्याचं बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती भाविकांची होती आहे। VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे, कारण एकूणच जर गर्दीचं नियोजन करायचं आहे तर VIP दर्शन हे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय इथल्या प्रशासनानं घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच महादेवांच्या या दर्शनासाठी आणि कपालेश्वराला नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक जे आहेत ते कपालेश्वर महादेव मंदिरात दाखल होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।